आपल्यासोबतची गाडी तिथे एक नंबरला आहे बघा, टाटाची लाल कलरची बेळगाव बॉडी. हळूहळू पेचा गेला ना काळाच बंद. चांगलीच आहे गर्दी. तर जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगवर. तर आज बघा रांचीमधनं पुढे जरा आले आणि पुढे बघू शकताय त्या 2 16 टायर आहेत का नाही, टाटाची एक आहे, लेलनची एक आहे. त्या 2 गाड्या आपल्या बरोबर आहेत आणि आपण त्याच्या मागं चालले. कारण की विषय कसा आहे, आपल्याला रस्ता माहीत नाही आणि आपली 16 टायर अशी दम तोडते बघा. याला एक गिअर बसला की एका गिअरवरच चालायला लागते, दुसरा गिअर वडला की गाडी थांबते बघा. अशी आणि गिअर मारायला लागते. वड 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 गाड्या गेल्या पुढं आणि आम्ही अजून राहिली मागं. काय विषय होती काय माहिती आता, काय विषय काय होणार नाही. थोडा लई किती हाईट पर किती पडेल, 5 किलोमीटर त्यावर तर पडणार नाही. एवढा आपला आहे विश्वास. तर आपण काल निघलेलो बरोबर 11 ते 11:30 वाजता आणि आता वाजल्यात सकाळचे 6:30 वाजल्यात आणि आपण रांची आत्ता पार केले. आता फक्त आपल्याला लेफ्ट साईडला तेवढं वळायचं राहिले, तेवढा विषय राहिला आहे. आता यो बारीकमध्ये पुढं चढ आहे. बारीकमध्ये म्हणजे चढ दिसत नाही पण चढ आहे भरपूर. आता आपल्याला गिअर मारायला लागते. असा सगळा विषय आहे बघा. म्हणजे त्या रात्री एक ट्रेन आहे 150 किलोमीटर रनिंग पार पाडले. म्हणजे कसं झालं माहिती आहे काय, मध्ये जरा थांबलो 3-4 वेळा. चहा प्यायला थांब, कुठं रस्ता बघायला थांब, कुठं मॅप बघायला थांब. आणि विषय कसा आहे, मध्ये आपल्याला घाट लागते मोठा, एक 10 किलोमीटरचा घाटच लागते आणि ते सगळ्यात चढाचा घाट आहे आणि येताना सगळं चढ उतार आहेतच. त्यामुळे जरा यायला उशीर लागला. कसं आहे, प्लेन रोड नाही. प्लेन रोड असताना कमीत कमी 250 किलोमीटर रनिंग पार झाला असतं निवांत एका रात्रीत. आणि एका रात्रीवर म्हणता येत नाही. आपण निघलीच तेव्हा 11:30 वाजता आणि आता 6:30 वाजता. तरी मग तसं बघितलं तर बऱ्यापैकी रनिंग झाली तेवढं. असा विषय आहे. आता इथं बोर्ड आहे जमशेदपूर, कोलकाता, मुंबई तर इथनं 1700 किलोमीटर आहे. विषय हार्ड. तो गाडं कुठे गेलं? गावात गाड्या गाड्यात पुढे गायब झाल्या मित्रांनो. असला कसला चढ चढाल तो काय माहिती. हा चला मित्रांनो, आता हायवेवर आपण लागले. आता हायवेवरनं लई नाही, अजून एक 20 किलोमीटर असेल. 20 किलोमीटरवरनं आपल्याला लेफ्ट टर्न मारायचं आहे. एकदा लेफ्ट टर्न मारला की आपल्या परत आणि सिंगल रोड चालू होते राऊरकेल्यापर्यंत. जेव्हा सिंगल रोडला लागलो का नाही तर मग दाखवतो तिथं काय काय होते काय नाही. मागचे ब्लॉग बघितला नसला तर जाऊन बघा, काय विषय म्हणजे कळते आपण कुठं खाली केली, काय केली, काय विषय. चला गाड्या त्याच्या दिसायला लागल्यात. एक अर्धा किलोमीटरचा फरक पडलाय. इथं विषय काय झाला मित्रांनो, विषय काय, इथं DJ चालू होता साईडला इथं, त्यामुळं आवाज तर काय माझा येत नव्हता क्लिअर. म्हणून म्हटलं व्हॉइस ओव्हरच करूया. तर मस्तपैकी रांचीतनं निघून तोरपा पास करून नाही थांबलेलो बघा. ढाब्यावर सहज थांबलो. इथं असलंही मस्त ढाबा असेल का नाही काय वाटलं नव्हतं. आलो ढाब्याच्या मागं, हौदा ते नव्हता, दात्यानं घासलं बघा आणि झाडबिडं लावलेली एक नंबर वाटेल तर हौदा बघायला. एवढं लोकेशन चांगलं असेल काय वाटलं पण नव्हतं. तरी पण जरा नशिबानं मिळालं चांगलं. विहीर पण होती बघा इथं मस्तपैकी. तिघंजण थांबलेलो. आता इथं नाश्ता तेन करून निघूया चला. तर
मित्रांनो इथं आलोय बघा. ही तोरप्याच्या पुढचं गाव आहे आणि इथं ही टवळी बसलेली दिसते. ही बसलेली दिसाय ना, ही चंदा मागायला लागल्यात. चंदाला पैसे असं अडवून पैसे काढतात बघा. ही असं काहीतरी बॅरिकेड लावले करते ती पैसे काढ असले धंदा चालू आहे बघा यांची. आता महागाई का नाही, हॉटेलवर थांबून जरा चहा पिलो. मिनी ब्लॉग मध्ये बघा आपल्या, तुम्हाला कळेल लगेच कुठं काय कसं काय झालं. आता विषय म्हणजे पुढे जाऊन आता जेवण तर करायचं आहे, नाहीतर हॉटेलला आता होईल थोडं. आता वाजतात 8 तर रनिंग पार पडायचं बघत आहे 12 वाजेपर्यंत. 12 वाजेपर्यंत शक्यता पुढे जाईल असं वाटतंय. तरी पण बघू, रस्त्यात जर जाम लागला तर काय सांगता येत नाही. जाम गाडी गेली तर काय विषय नाही, निवांत रनिंग पार होते. आणि चला बघूया विषय काय होते. होड एक नंबर. आता त्यात किती आहे? 5 लिटर. त्यात 5 लिटर, त्यात 20 लिटर, म्हणजे 25 लिटर होते बरोबर. हळूहळू पेचा गेल्यावर काळाच बंद काढायचे. आता इंडियन आहे. अरे पंपाचं नाव काय? इंडियन आहे बरोबर. कलर जरा वेगळा दिसला म्हणून म्हटलं. महाग गाडी आहे. वातावरण पण मस्त झाले. विषय आहे. संपलं का नाही त्यातलं?
लाव त्याला. ही वाकडं करायची. हा होय. निघले का तू? या रस्त्यानं आम्ही रात्री आलतो मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला. रस्ता पूर्ण मोकळा होता आणि आता बघा या रस्त्यावर गर्दी. चांगलीच आहे गर्दी. ही राऊरकेला अलीकडलं कुठलं तर गाव आहे. आता पुढं आहे ती राऊरकेला लागते आपल्याला. नाही बंद आहे. संबलपूरमध्ये आले. इथं पुढे बघू शकता. पुढे आपल्याला राईट मारायचा आहे. दुर्डा आहे ढीगभर. इथं पोल्युशन लय या सिटीत. लय म्हणजे लय. आपल्यासोबतची गाडी तिथे एक नंबरला आहे बघा. टाटाची लाल कलरची बेळगाव बॉडी. ती एक आहे. ती जरा गाडी पुढे आहे. त्यात मध्ये एवढा जाम आहे बघा आमच्या दोघांच्या मध्ये. आता तिथनं पुढं राईट मारला की चहा पाण्याला जरा थांबायचं आहे. मगाशी जरा थांबलो नाही आणि आपले झोप तेन झालं. अजून थांबलं नाही काय नाही. गर्दीत अडकले जाम मध्ये. उकडायला लागले ढीगभर. संध्याकाळची टाइम आहे. ऊन नाही काय नाही तरी पण उकडायला लागले. असा विषय. बघूया थांब्या कुठं तर पुढंच आपल्याला. चला अनेक प्रसंग आला. इथं यो घडी जेवण करताना कडे दनादन लागलेला वाजवायला. म्हटलं मग आता साधा आपला व्हॉइस ओव्हरच करूया. पवन दाबा कसं खाते याला माहीतच नाही. व्हिडिओ करायला लागले. व्हिडिओ केल्यावर मला लागली बोंबलायला. तर इथं रामदादा ते त्या आम्ही सगळेजण थांबलेलो बघा जेवायला. जेवण ते झाल्यावर आता सगळ्या इथं निघूया. इथं आपण आहे राजस्थानी ढाब्यावर आणि आपल्याला निघायचं आहे पुढं सुंदरगडसाठी. चला. तर मित्रांनो इथं बघा पुढं बघू शकताय. इथं आपल्या दादाची गाडी लागल्या आणि इथं आपली गाडी आहे आणि हे राजस्थानी ढाबा आहे की नाही. या ढाब्यावर मस्त बघा आता जेवलो बघा मस्त. आता सगळं आपलं काम बिम झाले आणि इथं ढाब्यावर आल्या जरा मस्त पैकी शर्ट तीन बदलला. आंघोळी तीन करून घेतली. इथं कसं आहे माहिती आहे काय. आता काल आंघोळी केल्यापासून आम्ही काम काहीच केलं म्हणजे कागद खोलबांध काय नाही. नुसतं गाडी चालल्या. फक्त इथं हवामान कसं आहे एकदम असं चिकट हवामान आहे आणि सगळं धुळा तेन आहे. त्यामुळं विषय काय होते इथं घाम तेन येते अंगाला. म्हणजे जरा असं चिकचिक वाटते. त्यामुळे इथं आलो मस्तपैकी आंघोळी केली. जरा डोकं पण धुतलं. शॅम्पूनं डोकं धुतलं नव्हतं. डोकं पण धुतलं त्यामुळं जरा मस्त वाटायला लागले. आता जेवण तेन केले. रायता वाटाण्याची भाजी तेन खाल्ले. दाबून सुट्टी दिली नाही कारण की आपण जरी दाबून खाल्लं असलं तर पवनदा झोपणार आहे. मी गाडी चालणार आहे. तर काय विषय नाही. आता सगळं काम तेन झाले. आता निघायचं आणि डिझेल पण टाकायचं आपल्याला पुढं. बघूया काय काय होते. तर मित्रांनो या आकडा बकाबक चाललाय बघा. आणि इकडं गाडी पे लागल्या. 105 लिटर टाकाले. तिचं टाकी मोठा असल्यामुळे किती पण जोरात सोडलं तरी काही विषय नाही.
ते जरा वेगळंच आहे. हे नॉक वर घेतल्यावर हिथं असते अडकवायचं, याला आत आहे इकडं अडकवायचं. आत्ता बघितलं मी. काय विषय नाही. जिओ पंपावर डिझेल टाकायला लागले आणि डिझेल इथं बघू शकता की ते 92.64 लिटर आहे. पाणी